शिंपल्याच्या शेतीतून मोती पिकवून लाखोंच्या उत्पन्नाचं आमिष दाखवून शेतकऱ्यांना फसवलं गेल्याचा प्रकार औरंगाबादमध्ये उघडकीस आलेला आहे आणि या प्रकरणात मोती खरेदीचं आश्वासन देणाऱ्या कंपनीचा मालक फरार झालाय, तर गुंतवणूकदार शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय। पाहुयात या रिपोर्टमधून। मोत्यांच्या शेतीतून शेतकऱ्यांची फसवणूक। इंडोपर्ल कंपनीचा शेतकऱ्यांना कोट्यवधींचा गंडा। मोत्याच्या शेतीतून श्रीमंतीचं मृगजळ। शिंपल्यांच्या शेतीतून मोती पिकवून श्रीमंत बनण्याचं स्वप्न पाहिलेले हे हताश शेतकरी पहा। मोत्यांच्या शेतीतून 13 महिन्यात श्रीमंत बनण्याचं स्वप्न औरंगाबादच्या शेतकऱ्यांनी पाहिलं होतं, पण त्यांच्या वाट्याला फसवणूक आली आहे। शिंपल्यांच्या शेतीसाठी हजारो रुपयांची गुंतवणूक केली, काहींनी जोपासलेल्या शिंपल्यात मोतीही आले। इंडोपर्ल कंपनीनं शेतातनं मोती नेले, पण त्याचा मोबदलाच दिला नाही। शेतकऱ्यांना दिलेले चेकही बाउन्स झाले। आम्ही 11,34,000चा मूळ माल घेतला, 5,67,000 RTGS केले आणि 5,67,000 नगदी दिले आणि मग 12 महिन्याचा करारनामा करून दिला आणि त्यांनी सांगितले की या करारनाम्यानुसार आम्ही तुमचा माल घेऊन जाऊ आणि तुम्हाला RTGS करून पैसे देऊ म्हणे। एक 8-9 महिने होऊन गेले, माल घेऊन गेले आणि ते RTGSही नाही केलं आणि 1 रुपया बी मिळत नाही आणि फोनही रिसेट करत नाही। या प्रकरणी औरंगाबादच्या करमाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। फसवणूक करणारा इंडोपर्ल कंपनीचा मालक अरुण अंभोरे फरार आहे। पोलिसांना तो अजूनही सापडत नाहीये। आरोपीकडून बाकी येणे आहे ते टोटल 6,45,00,000 एवढी रक्कम आहे। त्याचे जे बँक अकाउंट्स आहे ते आम्ही फ्रीज केलेले आहे आणि त्याची मालमत्ताची माहिती, इतर जे काही तपासाच्या टेक्निकल गोष्टी आहे ते सर्व आम्ही करतोय। डेडिकेटेड टीम याच्यावर लावलेली आहे आणि EOWचे जे स्पेशल आमचे जे ब्रांच आहे तिथून याचा तपास आता चालू आहे। एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांच्या घरात या घोटाळ्याची व्याप्ती आहे। राज्यामध्ये फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात असल्याचं सांगण्यात येत आहे। त्यामुळं या फसवणुकीची शेती करणाऱ्यांची पाळंमुळं खणून काढण्याची गरज आता निर्माण झाली आहे। अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद।